नमस्कार, मी शर्वरी. आज ना काहीतरी वेगळं, स्पेशल आणि कमी वेळेत बनणारं असं काहीतरी खायचं होतं. पण समजत नव्हतं काय बनवावं. मग ना मला माझ्या आजीची रेसिपी आठवली. ती करायची जसं की आपण कोकणाकडच्या साईडला याला घावणे म्हणतो. तेच फक्त त्यात घालणारे आपण जे साहित्य आहे ते थोडं-थोडं वेगळं. जसं की ते घावणे करताना आपण ते तांदळाचे बनवतो. हे आपण जे बनवलं आहे ते हे आहे गव्हाच्या पिठाचं आणि ज्वारीचं. तर आता आपण वळूयात रेसिपीकडं. आता आपण यामध्ये घातलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ, थोडेसे जिरे, थोडंसं नमक आणि पाणी घालून छान असं हलवून घ्यायचं आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या गाठी नाही उरल्या पाहिजेत. एकसारखं सतत नीट हलवलं ना, की नाहीत होत गाठी. थोडीशी काळजी घ्यायची आणि नीट हलवायचं. ही रेसिपी करताना ना आणखीन एक स्पेशल गोष्ट झाली. ती म्हणजे माझी आजी हे ज्या तव्यावरती करायची तो तवा पण मला सापडला. त्यामुळं मी खूप खुश होते. आजचा दिवस जसं काही खूप स्पेशल होता माझ्यासाठी. आता आपण हे जे तयार केलेलं बेटर आहे हे तव्यावरती घालून घेऊयात. त्याआधी तव्याला नीट तेल लावून घ्यायचं. तवा थोडा जुना आहे त्यामुळं समजून घ्या. गॅस हाय फ्लेमवरती सुरुवातीला ठेवला तर चालेल, पण नंतर मीडियमवरतीच ठेवून सर्व करावं लागणार आहे. कारण पटपट, पटपट खालून करपतं ते. त्यामुळं थोडीशी काळजी घ्या. एकसारखं असं नीट पसरून घ्या जेणेकरून आग जी आहे ती सगळ्यांना एकसारखी लागेल. कुठं कमी जास्त असं नाही होणार. तुम्ही बघू शकता याचा ना आता हळूहळू कलर पण चेंज व्हायला नाही तर याच्यातून बुडबुड्या तयार होत आहेत. होलं पडत आहेत छोटी-छोटी. ती म्हणजे हे झालं की समजायचं आपण उलटायसाठी तयार आहोत. खालची बाजू परिपक्व झालेली आहे. थोडंसं हललोच. पण असू दे चालायचं. पहिला थोडंसं होतं असं कधी-कधी. खूप दिवसातून प्रयत्न केला आहे त्यामुळं. पण खूपच छान होतं. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता हे. माझी आजी हे गुळवणीसोबत खायची, म्हणजे गूळ आणि पाणी याच्यासोबत. मी खोबऱ्याची चटणी करते यासाठी स्पेशल. त्याची पण तुम्हाला रेसिपी हवी असेल नक्की सांगा, मी नक्की बनवेन. हे जे करपलेलं आहे की नाही हे खूप छान लागतं. एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असं होतं. खायला खूप छान लागतं. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना, बेस्ट नाश्ता आहे हा. यासोबत तुम्ही त्यांना बटाट्याची भाजीसुद्धा देऊ शकता. टिफिनसाठी पण हा बेस्ट ऑप्शन आहे. बघू शकताय ते दिसताना सुद्धा किती सुंदर दिसतंय. फक्त कन्सिस्टन्सी नीट ठेवायची. पातळ झालं ना की ते पूर्ण फिसकतं. झालं हे पण भाजलं आता ऑलमोस्ट. हे पण आता त्या ज्याचं पुरण बनवतो ना, त्या पुरणाच्या चाळणीवरती काढून घ्यायचं जेणेकरून ते चिकट होत नाही. वाफ त्याच्यातून निघून जाते. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं जाळीदार झालेलं आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा नेक्स्ट कोणतं बनवू. थँक्यू.